असणारी यशवंत हो जयवंत हो. आपण श्रवण करत आहोत श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपणा भक्तवत्सला भोवयहरणा भेदादिता भूताधिपते भवानी वरा भक्ततारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भोवयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमशारण्यी सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडस्यासी कंथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओ संगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंडा दंडे करुण दुग्ध ओढीत गजास्य अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत पय साठवुनी षण्मुखा प्रती बोलतसे ते धवा मने हे घेई कामृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घेमी षडानन म्हणे चराचर जननी लंबणासीक मजला गुणी उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही आते शुंडेस धरुनिया खाले पाडू काय ए वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे का हो वैसे केले तुवा इंद्र चंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहा लंबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुख आडवा घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते धवा ते देखोनी गणनाथ पोट धरुनी गदगदा हासत म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडीत आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणि कपाच आणि सी कोठून ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हासोनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवली सनंदन त्यावरी अपर्णा सुहास्य वदना प्रत्युत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावोनी आली जगतत्रयिणी वक्रतुंडासी हृदयी धरोनी म्हणे बाळा काय झाले तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासन अग्नी संभूता प्रती बोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजिले माझे द्वादश नयन यावरी हैमवती हंसन एकदंता प्रती बोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले यावरी नागानन बोले एक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमाण येणे मोजली चवंगे घालून अन्याय हातोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबे आसी यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजले हस्त यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करिसील ताडन नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती इव मुख म्हणे भेडसावून मज बोलिला हान सहावे वचन तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले ऐसे एकता मृडानी दोघासी हृदय धरी प्रीती करुणी दोघांची प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते दवा यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय
जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुणिया यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे तुमच्या जटा मुकुटांत ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत पद्मज बडो जा समजेना कैलासपती म्हणे इभग म्हणे हरीमध्ये मृगशावक नयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पीकस्वरे यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंब जननी म्हणे कपाळ मोळी जळांतरी स्त्रीचे वदन ये बेणी दिसते मज भाल नेत्रा यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नवे ते विरारीज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सजल जलद वर्णा स्कंद माता म्हणे पंचदश नयना नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध वैसोण नसतेच पुससी छंद घेऊन रमा रमण सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोवया का खटवांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अमनाय श्रुती नेनती यावरी बोले हिमनग जमात भृकुट्या नवे पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी बोले कंबू कंठी कमंडलुस्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी काहो दिसती आकर्णते यावरी शपरी ध्वज दहन बोलत कमळा भोते नीर बहुत नेत्र नवेती मीन तळपत हंस गमने निरखीवरे जे अनंत गुण परिपूर्ण वल्हाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तनयुगुळ कमंडलु वैसे दिसती का यावरी बोले त्रिशूळ पाणी एके वसुधाधर नंदिनी स्तन नवेती दोन्ही विलोकुन पाहे बरे गंगारदाचे दोन्ही तिरी चक्रवाके पैसली साजरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा एकाचे अनेक करुण दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनच धरावे चरण बोलता अप्रमाणन म्हणावे मग मांडुनिया सारी पाठ खेळती दाक्षायणी नीळकंठ ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळविलो की नारद मुनी म्हणे पण केल्या वाचुनी रंग नये खेळाते दोघांसी मानले ते बहुत मग पण करुणिया खेळत जिंकिल त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनकानंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोनी नारद मुनी हासतसे दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोणी एका मागे एक तेच क्षणी दहाही आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोणी शेवटी कौपिनही सांडुनी शंकर झाला दिगंबर सुरभी पुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला नारद गदगदा हासिनला काय बोलिला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकिले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तुझ येणे दिदले सगुणपण एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ गुण पुसत होते एवं तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ऐसे ऐकता भाललोचन गेला हृसून घोरवळा इतुके कृत्य करुण गेला तेथून ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला शोधितान पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी न कळे मूळाग्र कोठे काही जाती कुल नसेची नामरूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित चहुदेहासी अतीत कोणा अंत न कळेची असो जगदंबा सख्या घेऊन या वनासी सालिली शोधावया गिरी कंदरी मठ गुहा शोधुनिया भागली बहुत जगदंबा सर्वई तीर्थे शोधिली सवेग बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योग योगिया ठाई पडेना पंचांगनी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एक की सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती एक उभेची निरंतर घेती वायूचा आहार
त्यासही पुसता श्री शंकर. कोठे आहे न बोलती एक करती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. भरी तेही दुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निहुती करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकांस सांगती उपदेश ज्ञान, परी उमा रमण दुरावला. एक नाशिती कुश मृत्तिका उदक, म्हणती आम्ही तुकेनी पावन देख. त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदी माया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी, इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप, शिराब्दी जापती तरी तप. मग वा द्रुहीन करीती साक्षेप, निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापितसे. सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, त्याचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा बाहे गौरवणी. सकळ अभिमान टाकुनी, वल्लभा मी शरण तू ते. सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने. तो स्वात्ममुखी सुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन. देवी म्हणे श्वशुर गृही येऊन, रहिवास केला असे. अपर्णा म्हणी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल. मग विल्लीचा वेश धरून, मयूर पिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून, मूरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायने करुणिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन रीती ऐकुनिया. वैरभाव मनचरे विसरती, आहार तेजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह कुंटती, पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन, विधू कुरंग गेला वेधून. कुंभी निभार सांडून, फणीपतीवरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होऊनी षटपद. नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारेंचे. शीतलत्व दाहकत्व सांडोण, वाटे ताटक झाले विधुचंड करीण. देवललना म्हणती उवाळून, इजवरून जावे समस्ती. आदी जननीचे अपार लाघव, नेनती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरखाणीचे वैभव, दंत तेजे झाकिले. दंत पंक्तींचा झळकती रंग, खडे ते हिरे होती सुरंग. तणूचा सुगंध अभंग, नवभेदुनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत. जेथीच्या पारागास वेदुनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युल्लता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडोनी जाश्वनीळ, पाहता झाला ते दवा. पायी पैंजण नुपुरे रुणझुणती, त्यात शूद्र घंटा रसाळ गर्जती. करीची कंकणे झणत्कारती, नृत्य गती सरसींच. भलता चाप भ्रुलता चाप चढवूनी, कामशत्रू विंधिला. नयन कटाक्ष वाणी, मनकुरंग पडिला धरणी. सुरवरा करणी नकळेची, दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण. पंचबाणे व्यापिला पंचवदन, तपध्यान विसृण. वृतांत पुसेती येते, म्हणे तू नारी कोठली कोण. कामानळ शांतवी वर्षोणी घण, तुझे स्वरूप लावण्य. त्रिभुवनी ऐसे तुझे नाही, तुझा वंदन इंदू विलोकुण. चकोर झाले नयन, आता वरी मज लागून. तुझ अधीन मी आलो, यावरी बोले भिल्लिनी. उमेसी ललना टाकुनी, का बैसलासी घोरवणी. कैलास भुवन तेजोनिया, मी तो परणारे निश्चित. न वरी न घडे कदा सुरत, तुवा मन जिंकिले ना यथार्थ. तरी तपस्वी कैसा तू, यावरी बोले पिनाक पाणी. मी दुर्गेवरी आलो रुसोनी, तिचे मुकन पाहे परतोनी. नाव स्वप्नी न घ्यायची, यावरी बिल्लिनी बोलत. पती माझा रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाय लक्षणांत. अनुमात्र गोष्ट कळताची.
यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी बरी मी दुर्जटी परी ती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे बिल्लीन मने ऐकले काणी तू कपटी आहेस तिजहुनी श्री ठेविले स्वधृणी भोळी भवानी अत्यंत दुर्गेसी पट्टराणी टाकुनी का हिंडसी वनी परललना देखुनी नयनी गळा येऊनी पडो पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मरदिले तेने ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नव जाय परतोन कैलासासी निश्चये तिसी मी न करी संभाषण तुझी वरी मी झालो तुझ आधीन जिकडे नेसिल तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन वेळा वरिला दुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकुनी जाशील नकळे मज द्युतीपण खेळता सहज तुझे त्वांची हारविले न बोलीची मदन दहन बिल्लिनी मारुती करी नृत्य गायन मग उठिला पंचदश नयन तिसी आलिंगन द्यावया आंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून मग जगदंबा बोले हासून यावे भुवना माझिया मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी मदनांतक वेधुनी कैलासासी नेला ते धवा सिंहासनी बैसवून षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरले चरण कंठी माळ घातली देवी आपुले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हांसती परस्परी एकमेका पाहुनी शिव म्हणे धन्य भवानी त्वांची आणिले मज समजावुनी सूत शौनकादिका लागुनी कथा सांगे विचित्र करी विना घेऊनी ब्रह्मसूत शिवाजवळी आला अकस्मात म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु परी कांती नगरी श्रियाळ धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्न सत्र झाली वर्षे 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र अतिता प्रती देतसे अवनीवरी जे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्ने आणुनी पुरवित शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुशीळ अतिथी विशेष धरुण येता झाला ते समय अंगणी उभा ठाकला येऊन परम कोपी जेवी दावागण दुष्टवचन बोले कठीण रूप ही संपूर्ण कुशीळची म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन श्रियाळ चांगुना येऊन पाय धरती सद्भावे आणुनी बैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोसुनी षोडशोपचारे पूजा करुनी कर जोडून ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमांस देई आणून तू चोर आणीसी धरून त्याचे मांस न घे मी धरुणी माझा उद्देश विकत आणीसील मनुष्य ते न घे मी निश्चेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुना म्हणे कर जोडून मी आपुले मांस देते करी भोजन श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकाचे माता पिता तुम्हा दोघासी भक्षिता अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलिया बाळ 32 लक्षणी वेल्हाळ तो मज देई भोजना ऐसे एकता वचन माया मोहजाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक व्याघ्र रीस बक्षू तव पुत्राचे मांस न मानुनी विशेष पचवुनी घाली मज आता माया मोह धरुण कोणी करील जरी रुदण तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकुनी बाहिनी जसोता म्हणे बाळाची लया गुणवंता खेळावया कोठे गेलासी तुझ लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत ऐसे एकता अकस्मात बाळ आला धावुनी अतिथीसी करुणी नमन माता पितयांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतिथी मागतो राजसा बाळ बोले स्नेह करुण हा देह म्या केला शिवार्पण अतिथी होता तृप्त पूर्ण उमा रमण संतोषेले
ऐसे एकता झडकरी बाळ घेतला कडियेवरी पाकशाळे भीतरी घेऊनी गेली वधावया चिलयासी चुंबन देऊन हृदयी धरिला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननीये मायाजाल सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढिले मांस अंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक धरून या उठवी भोजना अतिथी ते अतींद्रिय द्रष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठोनी चालिला तत्काळ धावती चांगुना श्रियाळ येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले सर्व गात्रांत शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचुन तव ती दोघे धरती चरण तेही पचवुनी घालितो शोभन धरावा अंतरी नीनतेपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिरई बाहेर घेऊन उखळात घालून कंडण मज देखता करी आता अश्रुवालिया तुझ्या नैनी किम कष्टी झाली अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हानी करुण जाईन तुमच्या अवश्य म्हणे भृपललना शिर आलोनी करी कंडणा सत्व पाहे कैलास राणा अंतरे सद्गद होमोनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्हाळ निर्धार अचळ धरुनिया अतित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पय फेण धवल दुरावेल जाणपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी किम निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृगशावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमळांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृपकिशोरा सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा येऊन उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा तुझे विन परदेशी आता दुबळी भणंग झाले मी पूचक मंडली अतिसुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा किंबुलिंगासी एकसरा गळत्या लाविल्या तियेने मने अतिथी जेवुनी अवधारी जाऊ दे राजद्वार बाहेरी देह त्यागिन ए अवसरी यावरी धीरण धरवे पे कैलास पंत लक्षुण सखया ऐकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्ष द्वीपाचे केने भरून जासी कैलास राजपेठ लक्षुण तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको उदकावीन जैसा मीन तैसी मी तान्या तुझवीन माझे हृदय निर्दय कठीण लोकांत बदन की उदाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तुवा आपुली सार्थकता करुणी गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझैसान दिसे बाळ मग ते पचवणे तात्काळ उठा म्हणे अतिथी ते अतिथी म्हणे अवनी प्रती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे एकता श्रिया नृपती झाला चित्ती संकोचित चांगुला म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वर आता बिनमुख जाऊन द्यावे अतिथा म्हणी चिंतान धरावे नवमास वाहिल्या म्या उदरात तुम्हास जड नवे चोप्रहरांत पोटीचा पोटी घालिता सूत चिंता काय नृप श्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढुनी आणिले वेगीसी अतिथी म्हणे चांगुनेसी तुही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नृप सुंदरी यावरी अतिथी म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वता निपुत्रिकांचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपेवीन शून्य सदन पुत्रावीन देवी आप तुम्ही नासिके वाचोनी वदन किम वृक्ष जैसा फळावीन किम बुमळांवीन जैसे नयन शून्य सदन तुमचे देवी तेवती दोघे बोलती सद्गदित एक होता अर्पिला सूत चांगुणा म्हणे गेले सत्व अतिथी विन्मुख जाईला आता एक बाळ तो दिला भोजनासी आता महाराजा सत्व किती पासी ऐसे बोलता चांगुनेसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्वही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करुनी स्नेहाळ हाक पोडी चांगुणा नैनी चालिला प्रेमाश्रुधारा म्हणे हा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहेर उमाभरा पाव सत्वरिया आकांती आहा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्र सदन
ऐसे एकता अतिथीचे नयन श्रवो लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात बळसा थोर होत नगरांत लोक दुःखे वक्षस्थळ पीडित राजकिशोर आठवुनी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्री शंकर काय देईल ते न कळेची अतीत म्हणे चांगुनेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक म्हणतील लोक धुवोनी काळी कलंक ऐसे एकता कैलास नायक बोलावे म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतिथी वचना दीर्घ हाका फोडीत चांगुणा म्हणे चिरया गुण निधाना येई स्नेहाळा धावणे अतिथी तुझविल नघे ग्रास कोठे गुंतलासी खेळावयास माझे तान्हे तू पाडस सत्व राखे येऊनिया तू न येसी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा विलोकून चांगुणा पाहे ते दवा मागुती हाक फोडी वेल्हाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावतची आला बाळ पाहे श्रियाळ स्नेह बरे अतिथी स्वरूप टाकून शिव प्रकटला निज रूप पूर्ण दशहस्त पंचवदन दीनोद्धारण जगद्गुरु चिलया शिवे हृदय धरिला निज अंकावरी बैसविला श्रियाळ चांगुना ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार दुंदुबी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन चिलयासी सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी सचिवांस निर्वोनी राज्यभार विमानी बैसली सत्वर निजपदी जगदुद्धार श्री शंकर स्थापितया कांती नगरी सौख्य अगाध त्रिभुवनीन माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले किम 14 विद्यांचे सार किम 14 गाठींचा अनंत परिकर किम 14 पदे निरंतर गया वर्जन घडे हे किम चतुर्दश रत्नांचा प्रकाश येथेची झाला एक रस किम 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकांते किम 14 कांडे वेद किम 14 कोळी द्रव्य प्रसिद्ध किम 14 कोटड्या शुद्ध शिव मंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथ रक्षण फळ समान सर्वांसी हेतुक्यासे शिव होऊन माऊली करील निजांची सावली आयुर आरोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आदि व्याधी जाई निरसोण वंद्या ही पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित शत्रुक्षय यथार्थ दक्षिणा मुखे वांछिता शत आवर्तने करिता भक्तियुक्त कोटी होय शिवभक्त सूत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत निरेगी तिथे त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निरसोण भावे प्रचित पहावे वाचून नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षुण शुचिर्भूत होऊन करावे शयन स्वप्ने प्रकटोन शिव सांगे जे जे पडेल संकट ते ते निवारील निळकंठ 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशार्य रायाचे आख्यान कलावतीने पती उद्धरीला पूर्ण हेची कथन निर्धारे द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तिसऱ्यांत गौतमे कथा सांगुण कल्माशपाद उद्धरीला चौथ्यांत महाकाळ लिंगार्चन गोपबाळ गेला उद्धरुण पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे सहाव्याध्याय तीरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक 7वा 8वा सुरस कौतुक भद्रयुरायाचे कथन पै 9वात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिली बहुस अति सुरस अध्याय तो 10व्यात शारदा आख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरुण भद्रसेन रावतरला 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर 13व्या अध्यायात समग्र शिव गौरी विवाह पै 14व्यात शिव अर्पण अपर्णा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध
पुढे श्रीयाळ चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आदी उपदेशी कमलोद्भवा तेथून त्रिऋषी प्रसिद्ध. पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अगाध त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्या पासाव पितामह दत्तानंद पिता तुची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो पंढरीहूनी 4 योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथील देश लेखक निर्धारी पूर्वाश्रमे ब्रह्मानंद. पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधिस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता बंधुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्मकमंडलूच्या तीरी द्वादशमती नामनगरी आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्यायापर्यंत. जय जय शंकर उमानाथ तुझ प्रित्यर्थ हो का सदा अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षर अभंग दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परिसोत सज्जन अखंड 14 गोडहा ओव्यांची एकंदर श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु. ओम नमः शिवाय.